कोकण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते हिरवेगार डोंगर, धुक्याने भरलेल्या दऱ्या, खळखळणारे ओढे आणि या निसर्गाच्या कुशीत लपलेली शेकडो वर्षाची देवस्थानं. पण संगमेश्वरच्या या भूमीत एक असं ठिकाण आहे जिथे निसर्ग, ओढे आणि शिवभक्ती यांचा अद्भुत संगम पाहायला मिळतो. हे ठिकाण म्हणजे संगमेश्वरमधील सप्तेश्वर महादेव मंदिर. आणि या मंदिराचे वैशिष्ट्य फक्त इथलं शिवलिंग नाही आहे मित्रांनो, तर डोंगरातून येणारे 7 जलप्रवाह, 7 कुंड आणि त्या सर्व पाण्याला एका गोमुखातून एकत्र आणणारी प्राचीन आणि सुव्यवस्थित जलव्यवस्था. कोकण सगा माझं कोकण सगा. नमस्कार मित्रांनो, प्रवास आणि बरंच काहीचे आहे का नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा कसब्यानंतर स्वागत आहे. आपण कसबा क्रॉस करून बाहेर आलो ना की सरळ सरळ रस्त्यावर डाव्या हाताला एक छोटासा पेट्रोल पंप दिसतो. ज्या 50 मीटरच्या डिस्टन्सवर असा डाव्या हाताला उजवा टर्न आहे. चढायचा चढ मोठा तो चढायचा. थोडं पुढे आलं की तुम्हाला ब्ल्यू कलरचा बोर्ड दिसतो सप्तेश्वर मंदिराकडे. त्याच रोडवर आता आपण आहोत. चला आता पुढे किती डिस्टन्स आहे ते तुम्हाला मी मंदिराजवळ पोहोचल्यावर सांगतो. आपली गोप्रोची बॅटरी डाऊन होत आहे. विजयची मोबाईलची बॅटरी पण डाऊन होत आहे. GPS लागलेला आहे त्याच्यावर. आता GPS गरज नाही, आता बंद कर GPS. विजय मित्रांनो, तुम्ही येत राहिलात नाही बघा, तुम्हाला बोर्ड दिसतीलच मंदिराकडे जाण्याचा मार्ग. आणि काही पट्टा असा लाल मातीचा आहे. हा बघा, आपण जवळ आलोय वाटतं मंदिराजवळ. कुठे आलो नाही पण नाही बघा, हेच ते सप्तेश्वर मंदिर पुरातन आहे. ज्यातला जगा वेगळा प्रकार तुम्हाला मी दाखवतो काय तो. हे बघा, हे पहाट वाहत आहे ना, हे पाणी आणि त्या मंदिराशी संबंध पुढे दाखवतो तुम्हाला. सुंदर आहे परिसर. ते मध्ये असा लाल मातीचा पट्टा लागतो आणि या पेजवरनं तुम्हाला त्या मंदिराकडे जायचं आहे. खाण्याचं दुकान पण आहे, आपल्याला पण काय खायला भेटलं आणि नाश्ता करून जाऊया इथून. अशाच ठिकाणी मला नाश्ता करायला कोकणात आवडतं. चलो. हे बघा मित्रांनो, इथे एंट्री करताच मंदिराच्या परिसरात बाहेर तिथे स्वच्छतागृह आहे, टॉयलेट बांधलेले आहेत. इथे काहीतरी आहे, चूल वगैरे बांधले, म्हणजे इथे काहीतरी कार्यक्रम असताना जेवणाचा कार्यक्रम होत असेल. हे बघा, असे छाटणीचं मंदिर आहे, जुनं आहे. तिथे ते काहीतरी शूट चालू. नंतर बघूया. हे बघा, आभाराच्या बाहेर गणपतीची स्थापना केलेली आहे. इथे 2 शिवलिंग आहेत, एक पाषाणी आहे, एक तांब्याचं. पहिल्यांदाच पाहिजे मी असं. इथे सप्तेश्वराचा स्थापित नाही आहे मित्रांनो, स्वयंभू आहे. हे बघा, स्वयंभू शिवलिंग आहे. हे असा काहीसा गर्भगृहाचा परिसर आहे. सुंदर मंदिर आहे. चला दर्शन घेऊया आणि बाहेर जाऊया. बाहेरचं परिसर दाखवतो तुम्हाला. दर्शन घेतल्या. चला, मेन डिश याला सप्तेश्वर नाव का पडलं ते तुम्हाला मी बाहेर काका आपल्याला या सप्तेश्वर मंदिराची थोडीशी माहिती देतात, ती ऐकून घेऊया. बोला ना का. सप्तेश्वर मध्ये कसं आहे, ज्या वेळेला स्वयंनिर्मिती हां, आणि ही स्वयंनिर्मिती कशी गायीपासून झालेली आहे. ओके. ही आता ही गाय कुठं दूध सोडायची, जिथे वैद्यनाथ आहे हां, तिथं आता वैद्यनाथ आहे, पण त्या वेळेला जंगल होतं आणि त्या जंगलात दूध ती सोडायची. पानं सोडायची. हां, आणि दूध सोडता सोडता असं घरामध्ये दूध द्यायची, हां, चहा पाण्यापुरतं, आणि बाकीचं इथे सोडायची. आणि सोडून झाल्यावर घरी जायची. पहिल्या विण्याला पण तसं, दुसऱ्या विण्याला पण तसं, तिसऱ्या विण्याला त्या मालकानं काय केलं, पाळत केली. हां, ही गाय दूध कोण काढून घेत, हां,
त्याच्या मनामध्ये शंका होती कोणते काढून घेत असणार. आता 2-3 वर्ष आल्याच्या नंतर प्रत्येक वेळेला दूध काढून घेणार कोण. आणि त्याचे गावात व्हायचं पण ना पहिला. मग त्याच्यामुळे काय त्यानं पारत केली, गलती उडवली आणि त्याच्या पाठनं तो आला. आल्याच्या नंतर तिथं गाय उभी राहिली, ते जिथे शिवलिंग आहे तिथे उभी राहिली आणि दूध सोडायला लागली. पण जंगल- पाला म्हणजे तिथे सोडायची दररोज जंगल असल्यामुळे काय त्याला काही समजलं नाही. मग त्याच्या मनामध्ये कसा क्रोध निर्माण झाला. क्रोध निर्माण झाला आणि क्रोध निर्माण झाल्यावर तिथं धोपटा कुठं होता, तो धोपटा गायीच्या मारला तेव्हा. आणि गायीच्या मारल्याच्या नंतर ते पिंड दुबकली. कुठली ती म्हणजे ती दुबकली पिंड आणि त्या गायचा जो उजवा खोळ आहे त्या उजव्या खोळामध्ये गंगा निर्माण झाली. अरे बापरे. आणि ती गंगा अगदी 12 महिने पाणी तेवढं खोळामध्ये असतं. ते आणि त्या शिवलिंगाच्या ह्याच्यात असतो तेव्हा 12 महिने असतं. 12 महिने असतं. तुम्ही त्या शिवलिंगामध्ये तलावातलं पाणी कितीही दिवसभर आणून घाला, त्याची पातळी तेवढीच जाणार, ते थांबणार नाही. अरे पण वा. ते बाकीचं पाणी जाणार. आणि ती गाय ज्या वेळेला तडफडत गेली ती आता जिथं पंचगंगा दिसते. ती आता गतपुराण झाल्यावर काय झालं, ज्या वेळेला गाय मरण पावली त्यावेळेला 5 दिशेतून बुडबुड असे झरे निर्माण. अरे बापरे. आणि पाणी व्हायला लागलं, खाल मोठं पाणी व्हायला लागलं. आता ते पाणी व्हायला लागल्याच्या नंतर गावातल्या लोकांनी इतकं काहीतरी असलं पाहिजे म्हणून सगळं जंगल तोडलं. जंगल तोडल्याच्या नंतर काय आलं, तिथं प्रकट झाले वैजनाथामध्ये. आणि आतमध्ये काय आले, गुप्त आले. आतमध्ये जे गुप्त हे शिवलिंगाची पिंड दिसते आपल्याला. आकाश गुप्त आहे. वरचा शालूचे आकाश दिसत नाही, ते तिथं गुप्त झाले. ओके. म्हणजे सत्य काय आहे ते दाखव, ते गुप्त झाले. इतिहास आहे ना पण खराच. म्हणून ते सप्तेश्वर. म्हणून ते सप्तेश्वर. आम्हाला वाटलं ते मागे 7 कुंड आहेत म्हणून त्याच्यावर नाव पडलं. नाही ना, म्हणून ते सप्तेश्वर. त्या पिंडीच्या आतमध्ये फक्त 7 लिंग होती. या शिवलिंगाच्या आतमध्ये छोटी 7 लिंग होती. आता पण आहेत पण ती वळलेली आहे. भरले पाण्याने भरल्यामुळे दिसत नाहीत. ते माते तिथे हे वळलेली त्याच्यामुळे ती दिसत नाही. पण 7 लिंग आहे. म्हणजे त्याच्यावर अभिषेक होतो. लोक आल्यावर त्या आता पाण्याची पातळी वाढत नाही. आता श्रावण महिन्यात आहे ना, तर श्रावण महिन्यात अभिषेक होतो तिथे. दर सोमवारी, श्रावणी सोमवारी बेलाचा अभिषेक लोक येतात, अभिषेक नाही पाणी टाकतात, ती पातळी कधीच वाढत नाही. आणि पाणी तिकडे वैजनाथ आहे ना, ते वैजनाथामध्ये टाकतात. ओके. गायमुख लिहिलेलं आहे, गायमुख कुंड ओलांडून जाऊ नये. ते गायमुख कुंड मित्रांनो. तर या प्राचीन निसर्गाने वेढलेल्या आणि डोंगर माथ्यावर वसलेल्या सप्तेश्वर मंदिरातील सर्वात महत्त्वाची गोष्ट माझ्यासाठी जर विचारेल तर इथलं शिवलिंग आणि हे 7 प्रवाह. डोंगर माथ्यावरून आलेले वेगवेगळे 7 प्रवाह. बघा ना, निसर्गाने पाणी दिलं, माणसाने त्या पाण्याला दिशा दिली. 7 वेगवेगळे प्रवाह, कुंडामधून त्यांचं संकलन, एका जलमार्गातून त्यांचा संगम आणि शेवटी गोमुखातून पवित्र जलप्रवाह. हे दृश्य खरंच अनुभवण्यासारखं आहे मित्रांनो. आणि इथूनच अलकनंदा नदीचा उगम होतो असं इतिहासकारांचं मत आहे. आणि याच 7 कुंडांच्या जलसंवर्धनाच्या प्रक्रियेमुळेच इथला ईश्वर म्हणून हा सप्तेश्वर. तर ऐकलत ना, असं इतिहासकारांचं मत आहे मित्रांनो. पण काकांनी आपल्याला सांगितलेली गोष्ट ही काही खोटी वाटत नाही. तर आपण दोघांवर भावनिक विश्वास ठेवूया. चला. ते पोहतात लोक. ते बघा, ते गोमुख कुंड आहे. हे बघा मित्रांनो, ही 7 कुंड आहेत. यातून ते मागे दाखवलेलं तुम्हाला ती पाणी फिल्ट्रेशनची प्रोसेसिंग आहे. ते सर्व पाणी एकत्रित होऊन या गोमुखातून येतं, म्हणून त्याला सप्तेश्वर म्हटलं जातं. आणि वरती कृष्ण भगवान कोणतरी बनले आणि गाण्याची शूटिंग चालू आहे. सुंदर परिसर आहे. एक कुंड आहे मित्रांनो.
तो गाईज हे बघा मित्र मजा करतात आहेत, मी घाबरलो. या तो बघा चॅम्पियन मागे राहिला, चंदू चॅम्पियन. हो तुम्ही पण यायचं आता पाड्यात. नाही नाही आय एम सरेंडर. हा उभा राहतो हा बघा. तो जाम सुंदर आहे मोठा. हे बघा ना. उभा राहा तिथे. म्हणजे माझ्या नाकाच्या वरती. अहो, ह्याचा हा तुमच्यापेक्षा कमी आहे. हे बघा ना. मस्त आहे मस्त स्विमर आहे बघ ना यार दादा. हे बघ मित्रांनो मी तुम्हाला पेडिक्युअर दाखवतो. 2 मिनिट Natural. नॅचरल. पाणी थोडंसं कडू झालं दिसतंय काय. हे बघ सी पेडिक्युअर चालू आहे नॅचरल. सूर सूर तो बघा. आयफोन टाकू तुझा आतमध्ये पेडिक्युअरचा व्हिडिओ काढायचा आहे. होय ये हा बघा आपला भाव सूर मारतोय, आम्हाला जळवतो, चोळी जळवते मला, करपवते माझी. तू मार आता. होय मार ना सूर. अरे एवढंच काय आता मला बोललास ना. उडी मार उडी गट्टा मार. अर्ध पाणी कमी कर मी येतो. दादा तुम्ही यायला पाहिजे आपल्या. या रे माझी फाटली आहे. हे बघा इथून सरळ या. इथे इथे एवढंच आहे. मी ॲक्सेप्ट केलं मित्रांनो, फाटली माझी. तिथून मार. हिला उडी बोलतात. ह्याला विजू उडी बोलतात. चल चला निघूया चला आपण. यांच्यावर आपण पण निघे, आपल्याला वाचवायला कोण नाही. तर सप्तेश्वराचं हे असं मनमोहक आणि अकल्पनीय अद्भुत दृश्य पाहायचं असल्यास पहाटे पहाटे मित्रांनो यावं लागतं, जेणेकरून तरी वर्दळ लोकांची कमी असेल. पाहताय ना किती सुंदर दृश्य आहे. अक्षरशः तळही दिसतो आणि मोहरी मासे, मळवे मासे यांची रास तुम्हाला पाहायला मिळते. त्या पाण्यात फक्त पाय टाकून बसायचं, नैसर्गिक पेडिक्युअर होऊन जातो. पाहिलात ना तुम्ही आपल्या व्हिडिओत, पण ते होताना आपल्याला प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहता येतं. चला हेच दाखवणं बाकी होतं, आता व्हिडिओची सांगता करूया. नाही बघा मस्त ना मंदिराच्या बाजूने वहाळ वाहतोय आणि आपल्या भावाला पण मस्त वहाळातली पार्टी करतात, मॅगी पार्टी. चलो आपण निघूया. हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आपण तो बोललो नाही बघा असा होता हा या सप्तेश्वर मंदिराचा इतिहास आणि ब्लॉग, म्हणून त्याला सेपरेट बनवलेला. आपल्याला माहीत नव्हतं की आपण इथे इतके एवढे एन्जॉय करू. चला एन्जॉय झालाय. सुंदर सुंदर शॉर्ट्स घेतल्यात. तिथे गाण्याची शूटिंग पण झालं आहे. राधाकृष्ण बघाय बघा कशी बघितलेत ना ती फ्री गाण्याची शूटिंग आहे. यूट्यूबवरच आहे ते, आपण तुम्हाला मी सांगेनच. चला आता हा व्हिडिओ इथे समजा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा, विसरू नका. कमेंट नक्की करा व्हिडिओ कसे वाटले ते कोकणातले या वर्षीचे. चलो आता आपण निघूया आपल्या गावी. काळजी घ्या. जय शिवराय.